दिनांक 12 रोजी विधानसभेमध्ये जे 4 तहसीलदार, मंडलाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचे जे निलंबन झालेले आहे त्या निषेधार्थ या ठिकाणी सातारा जिल्हा महसूल प्रशासनातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल सहाय्यक महसूल अधिकारी, त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक या सगळ्यांनी 2 दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन व काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्यासाठी संघटनेतर्फे आम्ही सगळ्यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेला आहे। जिल्ह्यातले सगळे तलाटे 771 तलाटे ते सगळे सहभागी झालेले आहेत। 101 मंडलाधिकारी आहेत कार्यरत, ते सगळे सहभागी झालेले आहेत। तहसीलदार 18 सहभागी आहेत, जे फक्त निवडणुकीच्या नैसर्गिक किंवा आपत्तीचे कामकाज करणारे जे अधिकारी कर्मचारी असतील ते फक्त कार्यरत असतील। 2 अधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी आणि तलाठी यांना अचानकपणे निलंबित केलं गेलं। गौण खनिजच्या बाबतीमध्ये जे निलंबन केलं गेलं ते पूर्ण बेकायदेशीर आहे। कुठलीही खात्री न करता माननीय मंत्री महोदयांनी मनमानी कारभारासारखं राजेशाही जशी हुकुमशाही जशी आहे त्याप्रमाणे त्यांनी निलंबन केलं। त्याची त्यांनी खात्री करायला पाहिजे होती। विधानसभेमध्ये ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना सांगायला पाहिजे होतं की आम्ही याची सर्व खात्री करतो आणि मग निलंबन करतो। कुठलीही खात्री न करता ही हुकुमशाही झाली, ही पद्धत चुकीची आहे। महसूल कर्मचारी आज रात्रंदिवस जनतेसाठी काम करत आहे आणि महसूल खात्याचे तुम्ही प्रमुख आहात। कुटुंबाला सावरून घ्यायचं सोडून तुम्ही चौकशी न करता डायरेक्ट निलंबन करता, म्हणजे हे फार पूर्ण चुकीचं आहे। याचा निषेध करतो आणि आज सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर हे 5ही डिव्हिजन 2 दिवस रजा आंदोलन करतील। त्याआधी त्यांनी जर माघार घेतली नाही निलंबन तर बेमुदत संप आम्ही चालू करणार आहोत।